अपने को रोड भी नहीं पता। मैप जो दिखाएगा उधर आगे के गली से जाएंगे फिर वो अशा ठिकाणी चाललो आम्ही की खूप छान वातावरण आहे एकदम कारण माहित नाही आम्हाला का बंद कुठून रस्ता गेला पार्काचा तिथून पासून श्रीखामपूर पासून आम्ही निघणार आहोत आणि पुढे लिस्टिप अगं कुठे निघालो आपण फिरायला तशी फुलांची जी रोपं आहेत ना ती न्यायचीत मला हे पण वाटत होते की मावशीला न्यावा कुठेतरी फिरायला पण कसं असतं की त्यांचे पाय हो आणि पाऊस पण चाललेला त्यामुळे जातच येत नव्हते आणि आम्ही आईस्क्रीम खातोय हे बघा हा चढ जरा हे डेंजर आहे कुठे निघालो आपण फिरायला सांगणार आहे व्हिडिओ मध्ये पुढे कंटिन्यू व्हिडिओ राहणारच आहे आम्ही सांगू आम्ही मावशी आई दोघींना पण फिरायला नेणार आहेत खूप दिवस झाले आलेले आहे फिरायलाच गेलो नाही आणि पाऊस पण चाललेला त्यामुळे जातच येत नव्हते आणि यांना पण सुट्टी नव्हती आज सुट्टी काढलेली आहे डीमार्ट पासून श्रीखामपूर पासून आम्ही निघणार आहोत आणि पुढे कंटिन्यू प्रवास राहणार आहे काय काय करणार आहे या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मावशीचं खूप चाललेलं आहे फिरायला जायचंय कारण की आम्हाला पण वाटत होतं की मावशीला न्यावा कुठेतरी फिरायला पण कसं असतं की त्यांचे पाय साथ देत नाही अशा ठिकाणी चाललो आम्ही की खूप छान वातावरण आहे एकदम हिरवेगार वातावरण आहे त्या ठिकाणी घेऊन चाललंय मंदिर आहे ते कोणतं मंदिर आहे मी आधीच्या एका ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये शूट केलेले आहे ते मंदिर तुम्हाला नव्याने पाहायला मिळणार आहे तशी फुलांची जी रोपं आहेत ना ती न्यायचीत मला हे पिंक वाले पिंक पिवळा गुलाबी सफेद हो आणि पिंक छान दिसतं ते बघा हे पिंक झाड हे बघा मावशी इकडे डीमार्ट आहे हो इथं हो हा डीमार्ट आहे इकडे आतमध्ये मार नाही जायचं ना आपल्याला लावली तिला कोणी लिस्टिप अगं विसरले ग मी तू आठवण करून नाही दिली मला हो आता घ्यायला पाहिजे मग ती मला म्हणत होती लिस्टिप लावायची म्हटलं तिला जाताना लावू आपण माझ्या लक्षात नाही तिने आठवण केली नाही कुठून रस्ता गेला पार्काचा तिथून महू तर हा मिलिटरी एरिया आहे आणि मिलिटरी एरिया म्हटलं ना सीट बेल्ट लावायचाच का हो? बाबा मागच्या वेळेस आपला एक्सपिरियन्स काय होता पिछली बार पिछली मैं कभी हेलमेट बोलता नहीं हूँ हाँ और पिछली बार हेलमेट नहीं लाए हम हाँ ये देखो बैठे हैं। और वो है ना ये बैठे ये हाँ इधर हाँ हाँ फिर क्या हुआ? ये इधर तो ये मिलिट्री एरिया से घुस गए हम जाम गेट जा रहे थे अच्छा उन्होंने इतना घुमाया हमें हाँ। इस रोड से नहीं जाना इधर से घूम के जाओ उधर से कम से कम हम 10-15 किलोमीटर अंदर के अंदर ही घूमते थे अपने को रोड भी नहीं पता मैप जो दिखाएगा उधर आगे के गली से जाएंगे फिर वो वहाँ मिलिट्री वाला खड़ा मिलेगा वो बोलेगा इधर नहीं जाने का जाओ पीछे फिर से 2 किलोमीटर हाँ और एक बार उसने रुकवाया फिर बोला कि आपकी छोटी बच्ची है हम इसलिए तो हेलमेट पहनने के लिए बोल रहे हैं अच्छा। ये आगे बैठी थी बहुत ये हुआ तो जरूरी है ना हेलमेट पहनना तो जरूरी है ना। मैं पहली बार भूल गया हेलमेट में कभी नहीं भूलता उस दिन कैसे क्या भूल गया पता नहीं तर अशी आमच्या बरोबर किस्सा घडलेला मिलिटरी एरियामध्ये आल्यानंतर हेल्मेट पाहिजे टू व्हीलर असेल तर हेल्मेट आणि मोठी गाडी असेल तर सीट बेल्ट लावायचीच लावायची फिर उसमें हमें 3 किलोमीटर 4 किलोमीटर हेलमेट चला ना। हाँ इधर ही लगा दो आप गाड़ी पार्किंग में हम पैदल चले जाते हैं तो सामने ही है। गाडी पार्किंगला लावतात आहे आणि तोपर्यंत आईन ते जाऊन येते ते दवाखान्यात चाल येते का इकडे तर इथून जवळच आहे दवाखाना तर गाडी इथे पार्किंग करून आईन ते दवाखान्यात जाऊन येतील आणि आम्ही इथे थांबतो त्यांची वाट बघतोय आणि मग पुढे आपला प्रवास चालू राहणार आहे बसा तुम्ही
मी थांबते जरा वेळ बाहेर. थांबते ना मी पण येते ना मग पिशवी राहू द्या इथे गाडीतच. आपण इथेच थांबणार आहे. इथेच फिरू. जाऊ की तिथं जरा. चला मग घ्या. चला आम्ही पण चक्कर मारून येते एक है ना. मावशीला दुकानं बघायची खरं. मावशीला ना पायामुळे खरं चालता येत नाही, कुठं लांब जाता येत नाही. घरी पण होत्या पण तरी त्यांना चालायचा थोडासा गुडघ्यांचा प्रॉब्लेम असला ना नाही चालता येत. मग कुठे जास्त फिरत नाही. आता म्हटलं चला गाडीत बसून जायचंय. आणि ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे ते खूप उंचाव पण नाहीये, सपाटीवरच आहे. ते पण पाहून होईल, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. आता आईंचा दवाखाना एक झाला की आम्ही निघू. नाही इथे आता कसं अर्धा एक तास लागू शकतो माहीत नाही, पण उरकल्यानंतर आम्ही पुढे जाऊ. तोपर्यंत आम्ही इथे आता दुकानं बघतोय आणि महू गावामध्ये आलेलो आहोत. चला मावशी, हे बघा इकडे आणि दवाखाना आहे त्या बाजूला समोर. ये खाली बघा बरं का मावशी. आम्ही आईस्क्रीम खातोय. येऊन त्यांना नाही. ऊन लागतंय इहूला. आमच्या इहूला ऊन लागतंय. दिसले दिसले. असं दिसत. आपण मी कुठं उतरलो होतो इथं पुढे ना मोटरसायकलवर आम्ही एकदा आलेलो त्यावेळेस मध्येच उतरले होते मी. हो चढली डेंजर आहे हा थोडासा. इहू आणि तिच्या बाबांनी पुढे गेले मोटरसायकलवर, मी उतरून पायी पायी चालले होते. हे बघा हा चढ जरा हे डेंजर आहे. सायकल पण मोटरसायकल सारखा नाही. तू काय माऊरगड असंच आहे ना, चढकेचे बसनी गेलता नाही का आपण. इथे उतरले ना मी कपडे. हो अजून पुढे का. बंदर इहू बंदर लय बंदर. आता मंदिरात गेले ना खूप बंदर दिसते. मंकीच मंकी. बड़ा रास्ता करना होगा इधर ना, इसलिए गिराया उन्होंने. हाँ सगळे पाडायला लागले. सिंगल रस्ता आहे ना हा. काय कोणतं मंदिर आहे. भगवान परशुराम. पार्किंग मध्ये गाडी लावून आता आम्ही इकडे मंदिर आहे. हे बघा हे समोर मंदिर आहे. मावशी दिसलं का मंदिर. हा ते मोठं. बाप्पा करायचा आहे तू नंतर पी. खूप चांगलं बांधले. मागच्या वेळेस आम्ही आलो ना तर हे कामच चालू होतं एवढं सगळं बांधकाम वगैरे. हो आता चांगलं झालंय. हे पण टाकले नवीनच फरच्या वगैरे. चल बाळा इहू चल आजा पाणी पिते घे पिऊन. मंदिरात आम्ही आलोय खरं. तो दरवाजा बंद आहे, कारण माहित नाही आम्हाला का बंद. पण त्यांचा टायमिंग पण ठरलेला असेल, किती वाजता उघडायचंय किती वाजता बंद करायचंय. ओपन कधी होते माहित नाही. टायमिंग असं नाही यांच्यावर ना, कधी उघडायचं कधी नाही. इथं माहिती दिलेली त्यांनी परशुराम यांची. हो बंदर आले हो की इकडे. बंदर झाडावरले बसलेले आहेत मंकी. किती आहे. आला आला बापरे आला मंदिर आलं ते बंदर.
त्याची आई आल्यावर तुला मारायला मग मग त्याची मम्मी आल्यावर बंदराला डरायला चालली ती. झालं ना आडू कोण हो तिकडे बसली हो त्याची आई, मम्मी बसली ती. मैं इधर से आता हूँ हाँ हाँ आतमध्ये एंट्री आहे का इथं? नुसतं खालीपर्यंत उतरू शकतो. हा खालीपर्यंत जाऊ शकतो पाण्यात. बिल्कुल बघ ते बंदराची पिल्लू बघ. बघ ती बघ इथं समोर इकडे झाडावर बसलो की इथं. मंदिरही बंद आहे. बंदर आहे मंकी आहे. वानर म्हणतात ना काळ्या तोंडाच्या याला. माकडं ते वेगळीच असतात. वानर आहे. हा इहू बंदर इहू बंदर. हो तिकडे पुढे बघ झाडावर किती बसले बघ तिकडे समोर. दिसतेत का तुला? हो तिकडे समोर बघ तिकडे समोर. इहू बंदर इहू बंदर इहू बंदर दूध पितंय बघ. छोटस लगडले ते तुला. हा इहू बंदर इहू बंदर इहू बंदर. इहू बंदर देख हा म्हणतो मी. आम्ही आलो तेव्हा याचं काम चाललं होतं इकडं. हे काहीच नव्हतं. काहीच नव्हतं फिरायला यायला. आता तरी आहे ठीक आहे. निचल. काय करायचं? हो इकडे पाणी आहे. म्हणलं सगळी गोमाता आहे. हो इकडे सगळे गोमाता. ओरडू नको. मानपूट नाव आहे. काळ दूध पितंय बघ. है ना मानपूट ठेव आठवणी. पाठीवर काय मानपूर. नगर परिषदेचा अंतर ठेव जरा दूध पितंय बघ. किती बाळ दूध पितंय. हो कसे बसले तिथे वरती. छोटी छोटी बाळ आहे बघ त्यांची छोटी छोटी बाळ बघ. वरचं बी बाळ दूध पितंय. दोन बाळ दूध पितंय. तिकडून एक तिकडून एक आता दूध. तिकडून नाही किती लांब येतं वाढलाय. हो समोर एक आली. झोपले बघ. हा पाणी साठलं पाऊस झाला. हे तसं नको करू हा. ही नांग. तिला पकडावा. चल हात पकड. अच्छा कशा शेपूट आहे शेपूट. शेपूट आहे ना. ट्यूटी टरे मावशी. हो किती मोठी शेपटी पाहिलं का. दीड वाजता दरवाजा उघडला, दर्शन घेतले आणि आम्ही बसलो इथे सर्वजण. 10-15 मिनिटं बसूया आणि मग जाऊ. पण इथे पंडितजी आहेत ओमप्रकाश म्हणून. मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला ते मंदिराची माहिती दिली, तर तेच पंडितजी कथा सांगतात ते. तर हे आहेत पंडितजी. आई गेली तिकडे बसले. इहू शांत बस. ठीक है हमारा तो सामर्थ्य है हमारा की आवश्यकता है क्योंकि कर्म हमने अपनी तरफ से पूरा किया और कई बार वहां तक पहुंच चुके हैं तो अब संघर्षों का विराम हो माता पिता का हम भी संबल बने। देखिएगा मैं मेरा ये मानना है कि संघर्ष के बिना जिंदगी ही नहीं होनी चाहिए। मतलब आदमी को सीधी सीधी जिंदगी यही काम है। हमारा प्रारंभ में ये लेवल एक पूजा दो पूजा तीन पूजा फिर भी हमारा लेवल में कम नहीं हुआ है, मतलब लेवल तक भी नहीं आए। उन्होंने कहा कि 2 पूजा और कराई तब जाकर उसका लेवल आया। लेवल आने के बाद पता चला कि उसका काम धीरे धीरे चालू हो गया और आज 4 साल हो गए बाद बढ़िया हो गया। 3.5 लाख उसकी फैमिली है।
तो वो इस बेस पर रहती है कि व्यक्ति का क्या होता है, धीरे धीरे वो अपने अच्छे कर्म करता जाता है ना, तो उसका पुण्य बनता रहता है। अभी तो आप संचित कर रहे हो, वो आगे आने वाले समय नहीं मिलेगा। जो आपने बचपन से या पिछले जन्म में जो किया था वो आपको उसी समय मिलेगा जब पैदा हो रहे थे। और पैदा होने के बाद में जैसे जैसे आप कर्म करते हैं वैसे वैसे आपको मिलता रहेगा। झाडामध्ये पाय ठेवून पार बाबाला कॅमेरामॅन बनवलाय फोटो काढायला, हो की नाही? आणि ही आमचं पोज इहू बंदर झाडावर चढते बघा. इहू बंदर झाडावर चढते आणि फोटो काढते मुंग्या, बाळ आम्ही. त्याच्यावर नको तसं लय चिटकू. चल खाली उतर. मुंग्या असतील. श्री परशुरामजी की जन्मकथा तिथे चित्र मध्ये सुद्धा दाखवली आहे आणि खाली माहिती सुद्धा लिहिलेली आहे स्टोनवर. पाठीमागं मी एक व्हिडिओ टाकलेला, तर त्यामध्ये पंडितजी स्वतः आपल्याला माहिती देताना तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर या मंदिराची स्थापना कधी झाली आहे, श्री परशुराम यांचे माता पिता कोण, त्यांनी इथे येऊन कशी स्थापना केली, त्यांचं कार्य काय, ते सर्व इथे त्यांनी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. चला आता आम्ही रिटर्न निघतोय. आणि पंडितजी जे काही सांगत होते कथा यानी की त्यांनी फक्त कर्मावर जास्त माहिती देत होते. कथाच सांगत कर्मा होते. रिटर्न्स कथाच सांगत होते. आपण उठून. कथा पण सांगत होते, पण जास्त कर्म, तुम्ही जे कर्म कराल मावशी इकडून या. मागच्या जन्मी जे कर्म केले ते आत्ता भोगताय तुम्ही, आणि आत्ता जे करणार आहे ते पुण्य असो पाप असो ह्या जन्मातच करायचं आणि पुढे राहिलं तर पुढच्या जन्मी ते निस्तरायचं आहे. तर ह्या पद्धतीने ते सांगत होते. पण कथा काय बाई परशुरामाची हो? कथा पहिले 6 महिने, हिचे बाबा तर 8 महिने कसे राहिले असते. सागरगाव म्हणजे काय असं खेडेगावच आहे थोडस. इकडून इकडून आतमध्ये जायला लागायचं. इधर आता इथे. हा, उतर, उतर. बस झालं. चलो उतरो भी उतरो. थँक्यू भैया, थँक्यू. चला मावशी. फायनली आजचा दिवस खूप छान गेला. फॅमिलीसोबत असा शांत आणि सुंदर वेळ घालवायला मिळाला याचं समाधान आहे. जर तुम्हालाही इतिहास, धार्मिक स्थळं आणि निसर्ग यांची आवड असेल तर जानाभाऊ कुटीला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगसाठी जयश्री झडके चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. बाय बाय.